केलेला आहे। निवडणूक आयोगानेच शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली असं देखील यावेळेस बोललं जाते। बाळासाहेब ठाकरेंनंतर उद्धव ठाकरे निवडणूक आयोगाने शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली। बाळासाहेब ठाकरेंनंतर उद्धव ठाकरेंनीच पक्षाची सूत्र स्वीकारली। पक्ष घटनेनुसार ठाकरेंनी उपनेत्याची नियुक्ती केली असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। या संपूर्ण घटनाक्रमामध्ये ही माहिती आहे। तर बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनीच पक्षाची सूत्र स्वीकारली आणि उद्धव ठाकरेंनी या सगळ्या नियुक्त्या केल्या। पक्ष घटनेनुसार ठाकरेंनी उपनेत्यांची नियुक्ती केली असं देखील सिब्बल यांच्याकडून सांगितलं जात आहे। तर शिवसेना पक्ष चिन्ह आणि आमदार पात्रता प्रकरणामध्ये ही सुनावणी सुरू आहे। नियुक्तीची माहिती देताना पक्षाच्या कलमांचा उल्लेख केलेला आहे असा देखील युक्तिवाद या ठिकाणी कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। तर सगळ्या घडामोडीनंतर शिंदेंच्या जागी अजय चौधरींची नियुक्ती करण्यात आली। सुनील प्रभूंनी 21 जूनला आमदारांची बैठक बोलावली, त्यासाठी व्हीप काढण्यात आला असं देखील या ठिकाणी कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तर पक्ष घटनेनुसार ठाकरेंनी उपनेत्यांची नियुक्ती केली असं सिब्बल यांनी म्हटलं। नियुक्तीची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली होती असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। शिवाय विधान परिषदेतील निवडणुकीवेळेस क्रॉस वोटिंग झाल्याचंही सिब्बल म्हणत आहे। तर नियुक्तीची पहिली संपूर्ण ही माहिती आहे ती देत असताना पक्षाच्या कलमांचा देखील उल्लेख केलेला आहे असं देखील कपिल सिब्बल युक्तिवादादरम्यान म्हणतात। तर नियुक्तीची माहिती देताना कलमांचा उल्लेख करण्यात आलेला आहे। पक्ष घटना विधिमंडळामध्ये कुणाला पद द्यायचं याचा अधिकार राजकीय पक्षाकडे आहे असा युक्तिवाद देखील कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। विधिमंडळामधला पक्ष हा मुख्य पक्ष की मग राजकीय पक्ष हा मुख्य पक्ष हा देखील यामध्ये एक वाद आहे। विधिमंडळामध्ये कुणाला पद द्यायचं तर याचा उल्लेख देखील यामध्ये आहे। नियुक्तीची माहिती देताना पक्षाच्या कलमांचा उल्लेख करण्यात आलेला आहे असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला आहे। शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरणी सुनावणी होते। युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे। कपिल सिब्बल ठाकरेंच्या सेनेकडून युक्तिवाद करतायत आणि युक्तिवादादरम्यानचीच ही संपूर्ण अपडेट आपण बघत आहोत। बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतरच उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण पक्षाच्या नियुक्त्या केलेल्या आहेत। नियुक्तीची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आल्याचं सिब्बल यांनी सांगितलेलं आहे। तर निवडणूक आयोगाने शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिलेली आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनीच पक्षाची सूत्र स्वीकारली। नियुक्तीची माहिती देताना पक्षाच्या कलमांचा उल्लेख करण्यात आलेला आहे। नियुक्तीची माहिती देताना कलमांचा उल्लेख करण्यात आला। विधिमंडळामध्ये कुणाला पद द्यायचं याचा अधिकार हा राजकीय पक्षाकडे आहे। 2019च्या मंत्रिमंडळामध्ये शिंदे कॅबिनेटमध्ये मंत्री होते असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। या काळामध्ये शिंदेंनी पक्षाच्या घटनेवर या संदर्भामध्ये शिक्कामोर्तब केलेलं होतं। विधिमंडळात कुणाला पद द्यायचं याचा अधिकार राजकीय पक्षाकडे म्हणजे मूळ पक्ष हा राजकीय पक्ष आहे असा युक्तिवाद या ठिकाणी सिब्बल यांनी केलेला आहे। तर शिंदेंनी या काळामध्ये पक्षाच्या घटनेवर कोणताही आक्षेप घेतला नाही, मग निवडणूक आयोग ती घटना स्वीकारणार नाही हे कसं म्हणणार असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। त्या पक्षाच्या घटनेचा मुद्दा या ठिकाणी कपिल सिब्बल यांनी मांडलेला आहे। 2019च्या मंत्रिमंडळामध्ये शिंदे कॅबिनेट मंत्री होते। या काळामध्ये शिंदेंनी पक्षाच्या घटनेवरती आक्षेप घेतला नाही, मग निवडणूक आयोग ती घटना स्वीकारणार नाही हे कसं म्हणणार असं देखील युक्तिवादादरम्यान कपिल सिब्बल म्हणतायत। तर विधिमंडळामध्ये कुणाला पद द्यायचा याचा अधिकार राजकीय पक्षाकडे आहे। विधानसभा उपाध्यक्षांनी शिवसेनेला सांगितलेले बदल मान्य केलेले आहेत असा युक्तिवाद देखील कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। म्हणजे विधानसभा उपाध्यक्षांनी शिवसेनेला सांगितलेले बदल हे मान्य केलेले आहेत असा युक्तिवाद देखील या ठिकाणी कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। ज्यावेळेला आमदार निघून गेले त्यानंतर शिवसेनेकडनं प्रतोद बदलण्यात आलेला आहे। त्यानंतर या संदर्भातली माहिती जी आहे ती विधानसभा उपाध्यक्षांकडे देण्यात आली, कारण त्यावेळेला विधानसभा अध्यक्ष नव्हते। तर 2019च्या मंत्रिमंडळामध्ये शिंदे कॅबिनेटमध्ये मंत्री होते असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे। कपिल सिब्बल यांच्याकडून घटनाक्रमाची यादी कोर्टापुढे सादर करण्यात आलेली आहे। निवडणूक आयोग ती घटना स्वीकारणार नाही हे कसं म्हणणार, कारण शिंदे तेव्हा कॅबिनेट मंत्री होते। विधिमंडळामध्ये कोणाला पद द्यायचं याचा अधिकार राजकीय पक्षाकडे असं देखील यावेळेस युक्तिवाद केला जातोय। विधानसभा उपाध्यक्षांनी शिवसेनेने सांगितलेले बदल मान्य केले होते। उपाध्यक्षांनी गटनेते पदाचा बदल रेकॉर्डवर देखील घेतला होता असं कपिल सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलेलं आहे। तर गटनेता आणि प्रतोद त्यावेळेला बदलण्यात आलेला होता, तर त्या संदर्भातली माहिती उपाध्यक्षांकडे देण्यात आली होती। विधानसभा उपाध्यक्षांनी शिवसेनेला सांगितलेले हे बदल मान्य केलेले आहेत
असा देखील युक्तिवाद सिब्बल यांनी केला। उपाध्यक्षांनी गटनेते पदाचा बदल ह्या रेकॉर्डवर देखील घेतलेला होता असा युक्तिवाद देखील कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। उपाध्यक्षांनी गटनेते पदासंदर्भात देखील यावेळेस तर गोगावलेंना पक्षाचं प्रतोद करण्यात आलं। हा निर्णय राज्याबाहेर झालेला होता असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला। ज्यावेळेला हे सगळे सुरत गुवाहाटीला होते त्यावेळेला तिथून हा निर्णय झालेला होता। भरत गोगावले यांना पक्षाचं प्रतोद केलं गेलं। हा निर्णय राज्याच्या बाहेर झालेला होता असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। ज्यावेळेला हा निर्णय झाला त्यावेळेला शिंदे आणि त्यांचे हे आमदार हे राज्याच्या बाहेर होते। हा युक्तिवाद या ठिकाणी कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। याआधी देखील हा मुद्दा या सुनावणीच्या वेळेला आलेला होता। गोगावलेंना पक्षाचं प्रतोद केलं, हा निर्णय राज्याच्या बाहेर झाला होता असा युक्तिवाद या ठिकाणी कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। सुप्रीम कोर्टामध्ये सिब्बल यांचा युक्तिवाद सध्या सुरू आहे। गोगावलेंना पक्षाचं प्रतोद केलं आणि हा निर्णय राज्याबाहेर झाल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। ठाकरेंच्या सेनेकडून कपिल सिब्बल हे सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद करत आहेत। तर आतापर्यंत सुनावणीमध्ये काय काय झालं ते आपण पाहूया। विधान परिषदेमध्ये क्रॉस वोटिंग झालं, त्यानंतर हे आमदार सुरतला गेले असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला। तर सुरतहून तेच आमदार गुवाहाटीला गेले, हा काही योगायोग नसल्याचंही सिब्बल म्हणतायत। तर तेव्हाच ठाकरेंनी शिंदेना विधिमंडळ नेता म्हणून दूर केलं असा युक्तिवाद देखील सिब्बल यांनी केलेला आहे। शिंदेनंतर अजय चौधरींची ठाकरेंनी नियुक्ती केल्याचंही सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे। तर व्हीप म्हणून सुनील प्रभूंनी आमदारांची बैठक देखील बोलावली होती असं सिब्बल यांनी म्हटलं। थेट पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडे। प्रदीप, आणखी कोणता मुद्दा यामध्ये महत्त्वाचा आहे? की कपिल सिब्बल हे वारंवार कोर्टाला सांगतायत की पक्षाची जी घटना आहे आणि पक्षाच्या घटनेनुसार 3 उपनेते पद जे आहे ते नियुक्त करण्यात आलेले होते, त्याची पक्ष घटना जी आहे त्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेली होती। मात्र केंद्रीय निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्हाचा युक्तिवाद करत असताना थेट म्हटलेलं होतं की पक्षाची घटना आमच्याकडे उपलब्ध नाही। जर मग पक्षाची घटना आमच्याकडे उपलब्ध नाही तर मग मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाला जे घटना दिलेली होती त्यावरती कोणत्याच पक्षानं ऑब्जेक्शन कसं घेतलं नाही, हा खरं तर कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाचा महत्त्वाचा मुद्दा होता। ते म्हणजे की सुनील प्रभू यांनी स्वीप म्हणून आमदारांना बैठकीसाठी बोलवलेलं होतं, मात्र सुनील प्रभू यांच्या स्वीपचं सुद्धा उल्लंघन जे आहे ते आमदारांनी केलेलं आहे। एकनाथ शिंदे गटाचे जे प्रतोद आहेत, भरत गोगावले यांची जी नियुक्ती करण्यात आलेली आहे ती राज्याच्या बाहेर करण्यात आलेली आहे। त्यामुळे या सगळ्या घटनांचा घटनाक्रम जर आपण पाहिला तर पक्षाची घटना, पक्षाच्या घटनेनुसार जी पदे निर्माण करण्यात आली होती, मात्र ती सुद्धा केंद्रीय निवडणूक आयोगानं जी आहे ती विचारात घेतलेली नाही। पक्षाचा जर आपण घटनाक्रम पाहिला तर सुरुवातीला बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचे प्रमुख होते, त्यानंतर पक्षाची जबाबदारी ही उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आली आणि उद्धव ठाकरे यांच्या सहीनंच ही संपूर्ण नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे। कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादातला महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे विधिमंडळ पक्ष जो आहे कोणाला पद द्यायचं हे ठरवत नाही, तर राजकीय पक्ष कोणत्या विधिमंडळातल्या एखाद्या सदस्याला पदावरती नियुक्त करायचा आहे याचा अधिकार हा राजकीय पक्षाकडे असतो। त्यामुळे विधिमंडळ जो आहे तो राजकीय पक्ष होऊ शकत नाही अशा पद्धतीचा दावा कोर्टामध्ये कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय। कपिल सिब्बल यांनी जो युक्तिवाद करत असताना घटनाक्रम दिलेला आहे तो म्हणजे 2019 ते 2022 या काळामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि एकनाथ शिंदे हे त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री होते। त्यामुळे त्या काळात 2013 किंवा 2018ची पक्ष घटना जी आहे ती अस्तित्वामध्ये नाही किंवा वैध नाही अशा पद्धतीचा मुद्दा जो आहे तो निवडणूक आयोगानं का उपस्थित केला नाही आणि हा मुद्दा जो आहे ही पक्ष घटना जी आहे ती निवडणूक आयोग स्वीकारणार नाही अशा पद्धतीचा कसं म्हणू शकता, हा एक कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे। विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष नाही आणि कुणाला पद द्यायचं याचा अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नाही तर राजकीय पक्षाकडे असतो। त्यामुळे कपिल सिब्बल हे कोर्टासमोर वारंवार पटवून देण्याचा प्रयत्न करतायत की एकनाथ शिंदे यांच्यासोबत ज्या सदस्यांनी बंड केलेलं होतं ते बंड करत असताना पक्षाची घटना त्याचबरोबर हित झालेलं उल्लंघन आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षानं जी नियुक्ती केलेली आहे ते राज्याच्या बाहेर केलेलं आहे। त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे आमदार गेले होते ते चार्टर्ड विमानानं गेले, त्यांचं सगळं हे प्रीप्लॅन होतं, हा काही योगायोग नव्हता। त्यामुळं हे सगळं पक्षाच्या विरोधामध्ये रचलं गेलं आणि पक्षाच्या विरोधामध्ये ही कृती करण्यात आलेली आहे। त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगानं पक्षांनी चिन्ह देताना या सगळ्या गोष्टींचा विचार केला नाही। त्यामुळे सुप्रीम कोर्टासमोर आपण पाहतोय की कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे। विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष होऊ शकत नाही आणि विधिमंडळातल्या सदस्याला कोणतं पद द्यायचं याचा अधिकार जो आहे तो खरं तर राजकीय पक्षाकडे असतो। त्यामुळे या सगळ्यांची नियुक्ती जर उद्धव ठाकरे यांनी केली असेल तर केंद्रीय निवडणूक आयोग जो आहे तो पक्ष घटनेमध्ये झालेला बदल आम्ही स्वीकारणार नाही, हे कसं म्हणू शकतं, हा सवाल आपण पाहतो की कोर्टासमोर कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला। नक्कीच प्रदीप, पुन्हा एकदा तुमच्याकडे येतोय। तर विधिमंडळ पक्ष सदस्यांच्या सह्या हटवण्याच्या निर्णयावर नाहीत न्यायमूर्ती बागची यांनी सिब्बल यांना ही विचारणा केलेली आहे।
त्यांनी त्यांना प्रश्न विचारलाय, सदस्यांच्या सह्यांची गरज नाही, हा अधिकार पक्षप्रमुखांचा, असं उत्तर यावर कपिल सिब्बल यांनी दिलंय. सुभाष देसाई घटनापीठाच्या प्रकरणामध्ये